कॉल्पोस्कोपी प्रोसिजर कशी करतात. तर कॉल्पोस्कोपी सुरू करायच्या आधी पेशंटनी पाळीमध्ये न येता पाळीच्या मधल्या दिवसांमध्ये यायला लागतं. 1 दिवस पूर्व कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध झालेले नाही पाहिजेत व आतली जागा योनिमार्गातली धुतलेली नाही पाहिजे. मग पेशंट आल्यावर आपण काय करतो, हे जसं गर्भाशय आहे, इथलं हे ग्रीवा आहे, हे आहे योनिमार्ग जे असं घट्ट बंद असतं. तर गर्भाशयाच्या मुखाला बघण्यासाठी आपल्याला या स्पॅक्युलमची मदत घ्यायला लागते. हा स्पॅक्युलम असा इन्सर्ट करून इथून मग आपल्याला ती गर्भाशयाची ग्रीवा दिसू लागते. जशी ती दिसायला लागेल मग आपल्याला ह्या कॉल्पोस्कोपची जी लेन्स आहे ह्याच्या समोर आणून ह्याच्या थ्रू आपल्याला ती बघायला लागते. ती आपल्याला इथे डिस्प्लेवरती 20 टाइम्स मॅग्निफाईड म्हणजे 20 पट अजून मॅग्निफाईड होऊन आपल्याला दिसू लागते. जशी ती दिसायला लागली आपण काय करतो, ॲसिटिक ॲसिड आणि ल्युगोल्स आयोडीन तिथे अप्लाय करतो. तिथल्या कोशिकांमध्ये होणारे सगळे बदल स्टडी करतो. हे बदल आपल्याला हे दर्शवतात की हे लो ग्रेड किंवा हाय ग्रेड इन्फेक्शन आहे. मग हाय ग्रेड इन्फेक्शन जर आपल्याला दिसलं तर एक छोट्याशा पंच बायोप्सीच्या फोर्सेप्सच्या मदतीने आपण तिथून छोटासा तुकडा काढून मग तपासणीला लॅबमध्ये पाठवू शकतो. ह्याच्यातही काही खूप ब्लिडिंग होत नाही. ती ब्लिडिंग कंट्रोल करूनच पेशंटला घरी पाठवलं जातं आणि ती इझिली कंट्रोल होते. मग ही जी तपासणी आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कुठल्या प्रकारचा ॲनेस्थेशियाची ह्याला गरज नाही पडत आणि सरळ सोपी प्रोसिजर आहे. ऑफिस प्रोसिजर आहे. 15 मिनिटात संपूर्ण होते.